नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं असेल किंवा नवीन आधार कार्ड तयार केलं असेल किंवा तुम्ही फोटो अपडेट केला असेल, तुमचं जन्मतारीख अपडेट केलं असेल, मोबाईल नंबर अपडेट केला असेल, कोणतंही तुम्ही अपडेट केलं असेल, तुम्ही आधार सेंटरवर न जाता तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आधार डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, चला काय प्रोसेस काय असते ते आपण बघू. सर्च गुगल्स वरती जायचंय, इथे आधार डाउनलोड असं लिहायचंय, असं टाईप करायचंय आधार डाउनलोड. बघा, मी आधार कार्ड डाउनलोड असं टाईप केलं, त्याच्यानंतर मी एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला गेट आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथर ऑफ इंडिया, गेट आधार डाउनलोड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं दिले. आपल्याला माय आधार वरती जायचंय. माय आधार वरती गेल्यानंतर असं तुम्हाला डेस्कटॉप दिसेल. माय आधार अबाउट UIDA इकोसिस्टम मीडिया रिसोर्स कॉन्टॅक्ट सपोर्ट असं दिले. हा पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय, गेट इन आधार वरती जायचं. गेट इन आधार वरती हे बघा, माय आधार वरती जायचं. माय आधार वरती गेल्यानंतर तुम्ही इथे आधार डाउनलोड या ऑप्शन वरती टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं दिसेल पोर्टल. वेलकम टू माय आधार. तर खाली क्रॉस करायचंय. ते क्रॉस केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड, रिट्राईव्ह आधार नंबर्स, व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर्स, VID जनरेट, लॉक अनलॉक आधार, बँक सीडिंग स्टेटस, ऑर्डर्स आधार, PVC कार्ड्स, चेक आधार PVC कार्ड्स ऑर्डर स्टेटस, चेक द इन्व्हॉल्वमेंट अपडेट स्टेटस, लोकल इन्व्हॉल्वमेंट सेंटर्स. आता भरपूर ऑप्शन दिले. हे ऑप्शन आपल्याला बघा काय काय करायचंय ते आपल्याला या ऑप्शन मध्ये भरपूर दिले. तर आपल्याला फक्त आधार डाउनलोड करायचं. आधार डाउनलोड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आधारवरती क्लिक करायचं. इथे आधार डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर, तुमच्याकडे आधार नंबर अवेलेबल असेल तर आधार नंबर फिलअप करायचा आहे. इन्व्हॉल्वमेंट ID नंबर असेल तर तुम्ही टोकन नंबर इथे फिलअप करायचा आहे. नाही तर व्हर्च्युअल ID नंबर असेल तर व्हर्च्युअल ID इथे फिलअप करायचा आहे. आधार नंबर बघा, मी आधार नंबर फिलअप करतो. 85 बघा, मी आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. बघा, कॅप्चा फर्स्ट लेटर काय आहे, VKHRMD असं फिलअप केल्यानंतर तो सेंड OTP करायचं. बघा, तुमचा आधार नंबर तुम्ही आधारशी लिंक केलं असेल तुमचा मोबाईल नंबर, तर तुम्ही त्याच्यावर OTP येणार आहे. तर मित्रांनो, सेंड केलं OTP. बघा, कॅप्चा इनव्हॅलिड दाखवत आहे. तर रॉंग फिलअप झाला कॅप्चा म्हणून ते असं दाखवते. बघा, नवीन फिलअप करतो. ZST9HS. बघा, फिलअप केल्यानंतर सेंड OTP करायचे. PBQII4 आता बरोबर फिलअप झालंय. सेंड OTP. हे बघा, OTP सक्सेसफुल डिस्पॅच टू युअर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर. आज जे आधार नंबर तुमचं रजिस्ट्रेशन असेल आधारशी, ते त्याच्यावर OTP गेले असेल. इथे OTP फिलअप करायचंय. 7589. हे बघा, OTP फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय डाउनलोड करायचं. व्हेरीफाय करायचं. बघा, व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला we could not complete your request due to temporary error in SS or backend service. मित्रांनो, माझं सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे म्हणून इथे वायफायचा प्रॉब्लेम आहे म्हणून तसं दाखवतंय. तुमचं आधार डाउनलोड झालं असता. तर ही प्रोसेस आहे मित्रांनो. ही प्रोसेस आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो,
बघा, हे आधार कार्ड आपण जसं डाउनलोड करतोय तसं आपल्याला हे भरपूर ऑप्शन दिले. इथे तुम्ही पीव्हीसी कार्ड ऑर्डर स्टेटस चेक आधार पीव्हीसी कार्ड तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही इथे चेक पण करू शकता. तुमचं चेक इलोमेंट अपडेट स्टेटमेंट सुद्धा काढू शकता त्याच्यावर. लोकेट चेक कंप्लेंट स्टेटस तुम्ही भरपूर ऑप्शन दिले आहे. याच्यात तुम्ही जर पाहिलं एक एक ऑप्शन ओपन जर करून पाहिलं तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. मित्रांनो, ही प्रोसेस होती आधार कार्ड डाउनलोड करायची. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा तुमचं आधार कार्ड स्वतःचं